नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्याच्या कर्जमाफीबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे, जी प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे गरजेचे आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आत्ताच MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. शेतकरी कर्जमाफी 2026 कोणाला मिळणार लाभ? राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचेही जाहीर झाले आहे. महत्त्वाची अपडेट: अभ्यास गट समितीचा अहवाल: कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अद्याप याचे नियम आणि अटी स्पष्ट झालेल्या नाहीत. यासाठी सरकारने एक विशेष अभ्यास गट समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. त्यानंतरच कर्जमाफीची अधिकृत प्रक्रिया आणि पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित होईल. अटी आणि शर्ती होणार जाचक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कर्जमाफी सरसकट नसेल. यामध्ये काही कडक निकष लावले जाण्याची शक्यता आहे. श्रीमंत शेतकऱ्यांना वगळणार. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत किंवा मोठे बंगले आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर ठेवले जाऊ शकते. आयकर, IT रिटर्न: जे शेतकरी टॅक्स भरतात त्यांनाही यातून वगळण्याचे संकेत मिळत आहेत. खऱ्या गरजूंची ओळख: केवळ अल्पभूधारक आणि ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे, अशाच गरीब शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यासाठी समिती काम करत आहे. समितीचा अहवाल येण्यास थोडा उशीर झाला तरी चालेल, पण पात्र शेतकऱ्यांची निवड अचूक व्हावी असा सरकारचा मानस आहे. त्यामुळे ही प्रक्रिया थोडी क्लिष्ट आणि अटी शर्तींच्या आधारे पार पडणार हे आता स्पष्ट होत आहे. मित्रांनो, या कर्जमाफीचा नवीन GR जसा येईल तशी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणारच आहोत. त्यामुळे अपडेट राहण्यासाठी MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय शिवराय.